श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्रीरामचंद्राय नमः। शेषशाही नारायण तोची अवतरला अयोध्ये लागून सकळ दुष्टाते संवारून भक्तजन तारावय। पांडुरंगा करू प्रथम रमण दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू तुका कथेला सुरुवात झाली। प्रत्यक्ष शेष नारायण शेषावर पहुडलेला झोपलेला असा परमेश्वर भगवान विष्णू रामाच्या अवताराने त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रकट झाला। अशा प्रकारे कथा सुरू झालेली। जी का क्षीरसागराची दुहिता तीच स्वयं झाली सीता। भूमी लागी भार होता अवतार घेणे पडत असे। अशा प्रकारे ज्याप्रमाणे भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जी लक्ष्मी आहे भगवान विष्णूच्या चरणावर बसली त्या लक्ष्मीनेच सीतेचा अवतार घेतलेला आहे। कशासाठी? जगाचा उद्धार करायला, नाही का? जे दुष्ट आहेत त्यांना सपोर्ट करायचं आणि चांगल्याचा मान वाढवायचा। म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी काय केलंय, या दोघांनी अवतार घेतले असे या ठिकाणी सांगू लागले। धर्म करावा स्थापन अधर्म काढावा निवटून युगायुगी हेची साधन करोनी पालन करीत आणि असे। अशा प्रकारे धर्माची स्थापना करायची, नाही का? अधर्माचा नाश करायचा। आणि अशा प्रकारे भगवान विष्णूने जो काही अवतार घेतले 10 अवतार एकच कारण आहे, यथा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सुधाम्यहम्। म्हणजे अशा प्रकारे भगवान विष्णूने 10 अवतार घेतले। कशासाठी? तर वाईटांचं निर्मूलन करायचं, चांगल्याचं रक्षण करायचं, धर्माची स्थापना करायची। अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान विष्णूने 10 अवतार घेतले आहेत। ते आपल्या भगवान मंदिरामध्ये आपण ऐकायला मिळतील। दया सीतापती लागुण माझे साष्टांग असो नमन मग दत्त मूर्ती ते चिंतून कथा अनुसंधान चालविले। अशा आपल्या भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला, सीतामाईने लक्ष्मीने सीतेचा अवतार घेतला आणि ग्रंथकर्ते म्हणतो की अशा प्रकारे यांनी अवतार घेतल्यामुळे पुढील कथा मी कशा प्रकारे ते सावचित आहे का म्हणतात। तृतीय अध्यायाच्या अंती रामनगरामाधी प्रवेशती मार्गी जाता कीर्ती गाती भाट अतिशय करोनिया। अशा प्रकारे 3 अध्याय संपलेले आहेत। आज 4था अध्याय सुरू झालेला आहे। 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी काय झालं म्हणजे की प्रत्यक्ष रामचंद्र भरताला घेऊन नंदीग्रामाहून अयोध्या आले। अयोध्या आल्यानंतर प्रभू रामचंद्राचं कशा प्रकारे स्वागत केलं त्याचं वर्णन आपण ऐकलंय। अनेक स्त्रिया वेशभूषा करून कपडे परिधान चांगले परिधान करून दारामध्ये रांगोळ्या काढल्या आहेत, नाही का? आणि अत्तराचे सडे टाकले आहेत। अशा प्रकारे रंगमाळा आहेत। अशा प्रकारे अत्यंत सुशोभीचे हे आयोजन केले। रामाचं स्वागत कशा प्रकारे केलं हे कालच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं म्हणतात। तैसेच चोपदार भानदार ललकारिती जय जयकार छत्रच्या मरादी संभार चालती रघुवीरा समागमे। अशा प्रकारे त्या ठिकाणी आता प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी अवतर झाले आले। त्यांच्याबरोबर भालदार आहेत, चोपदार आहेत, नाही का? आणि गर्दी आहे खूप। प्रभू रामचंद्र पाहण्यासाठी खूप गर्दी जमलेली आहे, कारण 14 वर्षाने प्रभू रामचंद्र आलेले आहेत। त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी त्या नगरातील सगळे लोक येऊन उभा राहिले। गर्दी हटवण्यासाठी भालदार चोपदार आहेत, नाही का? अशा प्रकारे प्रभू रामचंद्रासाठी वाट काढत भालदार चोपदार काम करतायत। राज मंदिरा समीप येता पुढे काय वर्तली कथा ती एकाग्र करोनी चित्ता ऐका आता सकाळी। अशा प्रकारे मिरवणूक निघाले, प्रभू रामचंद्राची मिरवणूक अयोध्येमध्ये निघाले आणि भालदार चोपदार आहे आणि स्त्रिया वेशभूषा करून आले आहेत। प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या अंगावर फुलांचा वर्षाव करतायत। असं करता करता मुख्य जे ठिकाण होतं अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी राज्याभिषेक होणार होता त्या ठिकाणी येऊन पोहोचले। तिथं आल्यावर काय घडलं ते सावचित आहे का असं ग्रंथकर्ते बोलतात।
वत्स्यायन म्हणे नागपती मागील कथा सांगितली मज प्रती ती मी ऐकली अति प्रीती परीच्छा निक चित्ती माझ्या. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्रंथकर्ते आहेत. त्या ग्रंथकर्ते कोण आहेत ते? दत्तदास. दत्तदास, दत्तांचा दास हे त्याचे लेखक आहेत. आणि ते म्हणतात आता पुढे काय घडलं ते सावचिता नाही का अशा प्रकारे दत्तदास त्या ठिकाणी बोलू लागले. तरी ऐसियाचे निरसन कोण करील गा तुझ विन रामचंद्र गेले वना लागून दुःख दारुण सकळी आणि का. सांगायला नाही की ज्यावेळेस प्रत्यक्ष पूर्णामचंद्र नाही का आपल्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे वनवासाला गेले नाही का आणि वनात गेल्यानंतर लोक दुःखी झाले होते, अत्यंत दुःखी होते. आणि त्यावेळी काय अवस्था घडली ती या ठिकाणी सांगू लागले. हॅलो राम परी कौशल्य अति दुःखित राम आले अयोध्ये प्रत ऐसे कळवावया धाडीला सुमंत भरते त्वरित ते काळी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी जो सुमंत नावाचा प्रधान होता नाही का तो त्या ठिकाणी प्रधान पाठला आहे. आणि अशा प्रकारे परी कौशल्य अति दुःखित राम आले अयोध्ये प्रत आईसे कळावया धाडीला सुमंत भरते त्वरित ते काळी. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते त्या कौशल्यामध्ये अत्यंत दुःख झालं होतं बरं का. आणि कौशल्य माता म्हणत होती रामा तू वनवासाला जाऊ नको आणि जायचं असेल तर आपल्या नगराच्या बाहेर एक झोपडी तयार करू त्या झोपडीमध्ये राहतो. परंतु रामाने सांगितलं आहे तसं नाही म्हणजे मला अरण्यात जायला सांगितलं म्हणजे दशरथ राजाने. आणि मग आईचं ऐकायचं का बापाचं ऐकायचं नाही का. प्रभू रामचंद्राने कौशल्याला सांगितलं काय सांगितलं की हे बघा म्हणले तू पतिव्रता आहे. तू पतिव्रता कोणा म्हणायचं जे आपल्या पतीचं ऐकते ते पतिव्रता. मग आता माझ्या वडिलांनीच मला म्हणजे तुझ्या पतीने मला वनवासाला पाठवलं माझं त्याचं ऐकायचं सांगतो म्हणून आपल्या कौशल्य माझ्याकडून सुद्धा आज्ञा घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्या जेवण आनंद झाला कवने परी मज निवेदी गासत्वरी शेष म्हणे ते अवसरी ऐक निर्धारी सांगतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी आता शेष म्हणजे लक्ष्मण ठीक आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आता प्रभू रामचंद्र आलेले अत्यंत दुःख होतं कौशल्या परंतु राम आले कळल्याबरोबर त्याला अत्यंत आनंद झालाय. आणि मग त्या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष्मणाला काय म्हणते सावचित्र आहे का म्हणतात ते यथा सांग वर्तमान श्रवण करी चित्त देऊन जावणी सुमंत प्रधान मने आला श्रीराम. आणि अशा प्रकारे सांगा म्हणले कैकेला सांगा सुमित्रा सांगा कौशल्याला सांगा काय म्हणले अहो आपला राम म्हणले 14 वर्षे वनवासाला गेला होता नाही का आता आलेला आहे भरताला घेऊन आलाय लक्ष्मण बरोबर आहे सीतामाई आहेत ते सगळ्यांना कळवा सगळ्यांना आनंद होईल म्हणले कोणाला सुमित्रेला कौशल्या वाचेला नाही का. आणि कैकेला सुद्धा आनंद होईल कैकेला सुद्धा त्यांना तिघे माता आणि त्यामुळे सगळ्यांना द्यावा अशा प्रकारे सुमंत जवळ निरोप दिला. निचे स्थित माता मंदिरी आसता सुमंत वदला वैखरी ते शुभ शब्द कर्णद्वारी पडता करी विचार. त्यावेळेस सर्व महिला आपापल्या महालामध्ये बसल्या होत्या आणि सुमंत प्रधान होता तो प्रत्येक दारात जायचा ऐसा गुडा आपले प्रभू रामचंद्र आले कौशल्याला सांगितलं कैकेला सांगितलं नाही का. आणि अशा प्रकारे तिघे माताला निरोप दिला. कोणी दिला सुमंताला दिला. काय निरोप दिला अहो प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास बघून आपल्या आले नगरामध्ये आले म्हणले. त्यामुळे त्या माता उठल्या आणि माता काय म्हणतात बघा काय मजला स्वप्न पडले किंवा कोणी सांगितले किंवा भ्रांती योगे ऐसे भासले मजला की कळले नसे काही. अशा प्रकारे जणू काही स्वप्नात असलेले अवतरले कारण काय तिघे माता आपल्या महारामध्ये पोहोचल्या होत्या. सुमंत प्रधान आले आणि राम आले त्या जणू काही स्वप्नाचा ऐकण्यास वाढायला गेला
जणू स्वप्नच पडले राम आले राम आले. अशा प्रकारे प्रत्येक माता त्या ठिकाणी सावधानले आहेत. आणि पुढे काय म्हणतात मग, मी हात भाग्य मज लागून कैसे दिसेल श्रीराम वदन बहुकाळ तप केले म्हणून ऐसे पुत्र रत्न पावले. आणि त्या ठिकाणी ते माता म्हणतात, काही माता कौशल्य माता म्हणते, मी माझ्या पोटे हा बाळ जन्माला अनेक जन्माचं पुण्य मला पदरा मिळालं. अनेक जन्म आहेत आपल्याला. आपला एवढा जन्म झाला म्हणजे कोणा दुसरा जन्म नाहीये. आपण जेव्हा मरण पावतो किंवा जी माणसं मरतात त्यांना पुन्हा जन्म आहे. पुन्हा जन्म आहे. कोणता जन्म आहे त्याची कथा बरेच आहेत नाही का. आपला पुन्हा जन्म मिळतो ते पुन्हा प्रपंचिकाला जन्म मिळतो नाही का. हा आणि अशा प्रकारे सत्वगुणामध्ये असेल चांगला जन्म मिळतो, रजगुणामध्ये असेल तर प्रापंचिक जन्म मिळतो, आणि तमगुणामध्ये असेल तर पशु पक्षी किडामध्ये जन्म मिळतो. म्हणजे आपल्या ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल, आपला पूर्वजन्म चांगला घ्यायचा असेल तर सत्संगती महत्वाची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सामोरावे. गेला हातीचा चिंतामणी कोणी परिस नेला चोरणी दुभंग होती जरी मेदिनी तरी काय पतनी झाली ते. काय सांगायचं म्हणजे आमचा हा परिस होता नाही का, चिंतामणी होता, आणि तो कोणीतरी हिरून न्यायला होता. म्हणजे प्रभू रामचंद्र चिंतामणी म्हणले, परिस म्हणलेले, तो माझा राम कोणीतरी हिरून न्यायला होता. गेले होते, आता ते या ठिकाणी येऊ राहिलेत, आलेले आहेत. आणि त्यामुळं या तिन्ही माताला अत्यंत आनंद झाला म्हणतात. आई सेव दोनिया किंचित नेत्र उघडून या जो पाहता तो हात जोडणी सुमंत उभा समोर आणि राहिला. ज्यावेळेस ह्या माता आपापल्या महालामध्ये होत्या, सुमंत प्रधान त्या ठिकाणी सांगायला आला होता. काय सांगितलं, अहो म्हणे सावध राहा, म्हणजे उठा उठा म्हटल्याकडे प्रभू रामचंद्र आले. त्याला आपण स्वप्नात आहोत असं वाटलं बरं का. आणि डोळे उघडून पाहतात तर सुमंत नावाचा प्रधान अगदी समोर हात धरून उभा राहिले. त्याला पाहिलं आणि तो काय म्हणतो हे सावध चित्तानं ते माता ऐकून गेले. मग पुसे प्रधानाते कुशल सांगरे माते सीता श्रीराम लक्ष्मण वनाते आनंद चित्ते आहेत की. आणि त्या कौशल्य माता उठलेले आणि विचारायला सुरुवात केली. अरे म्हणजे माझा राम लक्ष्मण सीता व्यवस्थित आहेत का, सुखरूप आहेत का, असा प्रश्न कौशल्यांच्या प्रधानाला विचारा. आता प्रधान काय म्हणतो आहे का, माझे तया काही स्मरण असे किंवा नाही म्हणून आक्रोश करी रुदन सांगे मज लागून प्रधान. अजूनही कौशल्य मात्र माहित नव्हतं की आपला राम आपला आयोजन आला म्हणून. आणि ज्यावेळेस प्रधान समोर उभा राहिला, प्रधानाला विचारतात, अरे बाबा माझा राम कसा आहे, सुखी आहे का नाही, आला का नाही, इथं अजून आला हे सांगितलं नाही. परंतु कौशल्य माता म्हणते कसं काय सुखरूप आहे का माझा राम, कौशल्य सीतामाई सुखरूप आहेत का. अशा प्रकारे हे कौशल्य मातेने त्या प्रधानाला विचारतात. प्रधान कोण आहे, सुमंत प्रधान आहे. आई से रुदन करीत करीत नेत्र गडदप पडली अकस्मात मोहित होऊन निचेष्टित भूमीवरी पडत ते काळी. अजून ते राम आल्याची बातमी काही कौशल्याच्या कारण पडलेले आहे. फक्त प्रधान समोर उभा राहिला आणि माझा राम कसा आहे, सुखरूप आहे का नाही, बरं आहे की नाही असं म्हणत त्या प्रधानाने बघत बघतच कौशल्य माता फार गंजमीर पडलेले. अजून नाव आली बातमी अजून कळले नाहीये. ते सुमंत पाहोन या नयनी पवन घालित व्यंजने करोणी नेत्रासी उदक लावणी सावध जननी मग केली. सुमंत प्रधानाला पाहिल्याबरोबर कौशल्य माता एकदम चक्रून पडलेले आणि रामाची बातमी अजून कानावर पडलेली नाही. ती बेशूत पडल्याबरोबर प्रधानाने काय केलं, लगेच त्याला वारा घ्यायला सुरुवात केली. तोंडावर पाणी शिंपडलं आणि वारा घ्यायला सुरुवात केली. सावध व्हा माते, सावध व्हा, अहो तुमचा राम आला आहे. अशा म्हणजे घोर बातमी कौशल्याला तू सामोरा गेले. मने कौशल्य न करी तळमळ ही शोकाची नवे वेळ सीते सहित वर्तमान निर्मळ तमाल उद्या म्हणले, अहो हे काय रडायची वेळ नाहीये किंवा मुर्शिद पडायची वेळ नाहीये. काय झालं, अहो आपल्या इथं राम आले, सीता आले म्हणले, तुम्ही काय दुःख होऊ नका, सावध व्हा. अशा प्रकारचं ते प्रधान कौशल्य मातेला सांगू लागलेलं. सुमंताचे सत्य भाषण कौशल्याने केले श्रवण
मग ते तिचा आनंद वर्णन सहस्त्रवदनी मी काय ज्यावेळेस करू? त्यावेळेस कौशल्यामध्ये सावध केलं नाही का, वारा घातला, पाणी टाकलं चेहऱ्यावर, सावध झाला. सावध झाल्याबरोबर कानावर सुद्धा पडले की आपले प्रभू रामचंद्र आलेले आहेत, सीतामाई आलेले आहेत. हे ऐकल्यावर कौशल्यामध्ये अत्यंत आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये ही कौशल्या माता त्या प्रधाना काय म्हणते ऐका. तो आनंद पाहू जाता त्रिभुवन व्यापून शेष होता, तयाची नये गणना करिता म्हणून वदता नयेची. काय सांगायचं म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले हे शब्द कौशल्या माझ्या कानावर पडल्याबरोबर एवढा आनंद झाला तिला की त्या आनंद वर्णनच करता येत नाही. अशा प्रकार 14 वर्षांनी प्रभू रामचंद्र होते आणि ही बातमी जेव्हा कानावर पडली कौशल्याच्या, त्याला इतका आनंद झाला की ग्रंथकर्ते म्हणतात त्या आनंद वर्णन करू शकत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू राहिले. सागर मने उचंबळून केव्हा पाहिना चंद्रवदन, तैसे झाले कौशल्य लागून ऐकता वचन मंत्र्याचे. ग्रंथकर्त्याने दृष्टांत दिला की सागराला काय वाटतं की केव्हा मी ती चंद्र पाहिजे, कारण जेव्हा सागराला वरती येते तेव्हा तो चंद्र झाकला असतो. बरोबर त्या ह्याच्यामध्ये सागराला वाटतं केव्हा मी त्या चंद्राचं तसंच कौशल्य म्हटलं केव्हा मी ते माझ्या रामाचा चेहरा बघेन. अजून काय प्रोग्रामचे आले नव्हते, दारात आले नव्हते, नगरात आले होते आणि कौशल्य असं वाटायचं की केव्हा रामाला भेटेल, केव्हा त्याचा चेहरा पाहिजे. अशा प्रकारे अत्यंत उत्कटा त्या कौशल्याच्या मनामध्ये झालेले आहे. चुकता हरिणीचे पाडस धुंडाळीत फिरे वनास, तैसे भ्रमण करीत मानस लागला सोस. एखाद्या हरणाचं पाडस त्या जंगलामध्ये कुठे गायब व्हावं आणि म्हणजे हरिणी काय करते आपल्या पाडसाला शोधते इकडे तिकडे आणि शोधत असताना त्या ठिकाणी श्री गणेशाय नमः. श्री सीताराम नमः. जैसी ती कुर्मी निजान असे बाळावरी चित्त ठेवून, तैसे मीन रे रामी मन करिता ध्यान ते काही. कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे. सुमंत प्रधानानं वार्ता सांगितली की राम आलेले आहेत कौशल्य मातेला. आता जिचं पोरग 14 वर्ष तिच्यापासून लांब होत, 2 दिवस पोरग गावाला गेले तर आपल्याला करमत नाही महाराज. 14 वर्ष रामचंद्र कौशल्यपाशी नव्हते. रामचंद्राच्या ध्यानामध्ये, त्यांच्या स्वरूपामध्ये, विरहामध्ये कौशल्य जगत होते. सुमंताला पुढे पाहिल्याबरोबर चक्कर येऊन पडली आणि विचारलं, सुमंता माझा राम वनवासामध्ये कसा आहे, माझ्या रामाला माझं ध्यान होतंय का नाही, कधी माझी आठवण काढतो का नाही, असं म्हणून पुन्हा मूर्छित पडली. सुमंतानं सावध केलं आणि सांगितलं, आई साहेब रडू नका, तोच राम सीता लक्ष्मण सहित इथं आलेले आहेत. असं सांगितल्याबरोबर जसं कासव आपल्या पिल्लाला भेटण्यासाठी किंवा पाहण्यासाठी, कारण दृष्टीनं त्याचं पोट भरतं, पाण्यासाठी जसं तळमळते तसं कौशल्या रामासाठी तळमळू लागले. नेत्री चाललेल्या सुधारा अंग कापे थर थरा, रोमांच्याचा युहारा धर्मधारा वाहती. डोळ्यामधून पाणी वाहू लागलेलं आहे, घळ कौशल्या माता रडू लागलेले आहे. असं वाटून की कधी त्या असणाऱ्या रामचंद्राचं मुख पाहिलं, त्या लेकराला कधी माझ्या हृदयाला लाविलं, कडकडून घट्ट मिठी मारिलं, असं कौशल्य आई साहेबाला वाटू लागलं. कंठ झाला सदगदित अंगना माझी आली धावत, कुठे राम म्हणून पाहत तो अकस्मात देखिला. आणि मग उठली धावत धावत दरवाजाच्या त्या असणाऱ्या कक्षाच्या बाहेर आले आणि कुठे माझा राम, सीता कुठे, लक्ष्मण कुठे असं म्हणत असताना अचानकपणे रामाला समोर मातेला पाहिलं. येता तीर्थावरी तो परवाले ते अवसरी, तैसे कौशल्याचे झाले परी शिबिके बाहेरी उतरता. आणि मग उदाहरण दिलं ग्रंथकर्त्यांनी, सहज आपण तीर्थाला जावं, सहज. आणि तीर्थाला गेल्यानंतर ना पर्व काळ त्या दिवशी असावा. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. त्या दिवशी पर्व काळ साधावा आणि आपल्याला त्याचं पुण्य लाभावं, त्या पद्धतीने कौशल्याला घडून आलं असं सांगतात. डोळा पाहता रघुनंदन सुखे झाले ते लागून, पुनरपी अंतपुरी पुरेशन स्वस्थानी जाऊन राहिली. आणि मग रामचंद्राला पाहिलं, तिच्या डोळ्याला समाधान वाटलं,
आणि मग पुन्हा आपल्या अंतपुरामध्ये घरामध्ये जाऊन बसल्या. मग निघाला सीतापती लक्ष्मणा घेऊन संगाती आला कैके सदनपती भेटावया कारणे. मग पुन्हा कौशल्य मातेला रामचंद्र भेटले. भेटल्यानंतर ना पुन्हा कैकेयीच्या सदनामध्ये रामचंद्र कैकेयीला भेटी देण्यासाठी तिच्या घराकडे आले. साष्टांग करून हिंद म्हणा उभा राहिला हात जोडून तिने केल्या रोधन रामास्यव लोकन करीना. ज्यावेळेस कैकेयीच्या समोर राम आल्याबरोबर कैकेयीने मान खाली घातली. कारण रामचंद्राच्या चेहऱ्याकडे पाहावं एवढं सामर्थ्य तिला झालं नाही. आपल्यासाठी आपल्या बोलण्यावर इकडून 14 वर्षासाठी वनवासाला गेलं. काय तोंड दाखवावं त्या रामाला म्हणून खाली मान घालून कैकेयी उभा राहिले. तिच्या मनी ऐसे आले की म्या दुर्धर कर्म केले मन मोहरामध्ये धाडिले आता मुक केली जाऊ. ज्यावेळेस कैकेयीच्या पुढे येऊन राम उभा राहिले त्यावेळेस कैकेयीला पाठीमागचं आठवलं 14 वर्षापूर्वीचं मी वाईट कर्म केलेलं आहे आणि वाईट कृत्य करून रामाला वनवासाला पाठवलं. वनवास करून 14 वर्षाचा वनवास परिपूर्ण करून राम आले. पण आता त्या रामाचं मुख कसं पाहावं त्याला तोंड कसं दाखवावं असं कैकेयी मनात विचार करते. ऐसे पाहुनी दशरथ सूत कैके प्रती काय बोलत न पाहती कमज प्रत न वदसी उचित काही. रामचंद्राने पाहिलं कैकेयी आपल्याकडे पाहत नाहीये. रामचंद्राने विचारलं कैकेयीला काय झालंय म्हणले कोणता राग तुमच्या मनामध्ये का माझ्याकडे पाहत नाही का मला बोलत नाही सांगा. भगवंत विचारतात. मी आज्ञावंदो नियसिरी निघून गेलो वनांतरी 14 वर्ष होत पुरी आलो सदनांतरी दर्शना. आणि रामचंद्रांनी सांगितलं कैकेयी आई साहेब तुमची आज्ञा होती की रामासाठी 14 वर्षाचा वनवास रामानं जावं. तुमची आज्ञाचं परिपालन करण्यासाठी मी 14 वर्षासाठी वनवासाला गेलो आणि तो 14 वर्षाचा कालावधी वनवास संपूर्ण पुन्हा तुमच्या दर्शनाला आलो असं रामचंद्र बोलतात. पुढे आज्ञा होय जैसी मी सिद्ध आहे वचनासी ऐसा असता रोष मानसी काव धरीसी माते तू. आणि रामचंद्रांनी सांगितलं पुढे काय कार्य आहे सांगा. तुम्ही आई आहे जसं तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तसं सांगा. आता पुढचं काय तुम्ही बोलताल ते बोलल्याबरोबर पूर्ण करण्यासाठी माझी सिद्धता आहे तयारी आहे असं रामचंद्र बोलतात. मज करावे अवलोकन काय अपराध मजपासून म्हणून नवल शिवचन सांग मज लागून कैकेयी. आणि रामचंद्रांनी विचारलं आई साहेब काय माझ्याकडून अपराध घडला सांगा. काय माझ्याकडून चुकी झाली म्हणून तुम्ही मला बोलत नाही माझ्याकडे पाहत नाही. तर बघा राम आहे तो जिने 14 वर्षासाठी वनवासाला पाठवलंय तिची विनंती भगवंत करताय. काय माझ्याकडून चुकलंय ते सांगा असं रामचंद्र बोलतात. मी नमस्कार करीतो तुझसी पूर्ण आशीर्वाद द्यावा मजसी मजाने भरतासी पाहे समान तू माते. आणि रामचंद्रांनी सांगितलं आई साहेब कैकेयी मातोश्री मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या पाया पडतो आणि मला आशीर्वाद द्या. जशी तुमची दृष्टी भरताकडे आहे तसंच माझ्याकडेही पहा. भरता समान भरताला आणि मला समान पहा द्वेष करू नका भगवंत बोलतात. जानकी वराचे वचन ऐकून बोले नम्र वचन आता न बोलावे मज लागून मात्र सदना जाई तू. असं त्यावेळेस बोलल्यानंतर रामचंद्राचं बोलणं ऐकलं कैकेयीनं आणि कैकेयीने सांगितलं रामा तू खूप आज्ञाधारक आहे. आता मला तुझ्या बरोबर काहीच बोलता येणार नाही. काय बोलावं एका शब्दासाठी तू वनवासाला गेला. आता तू तुमच्या आईच्या म्हणजे पुढे सुमित्रेच्या कौशल्याच्या भेटीला जावं असं सांगतात. ऐकून कैकेयीची मधुरवाणी तेथून निघाले चाप पाहणी येते धाडे सुमित्र सदनी तया पाहून धावत. आणि कैकेयीचं बोलणं ऐकलं. कैकेयीच्या महालातून रामचंद्र निघाले नमस्कार केला
आणि मग आता सुमित्रा आणि त्या सुमित्रेच्या महालामध्ये तिचं दर्शन घेण्यासाठी रामचंद्र निघाले. सुमित्रेनं पाहिलं, धावून आल्या. जवळी येता सुमित्रा माता नमस्कार करती राम सीता. तैसाच लक्ष्मण माथा आनंदे ठेविता झाला. ज्यावेळेस सुमित्रा माता जवळ आल्याबरोबर राम आणि सीता त्या सुमित्रेच्या पाया पडले, त्यांचं दर्शन घेतलं. त्याच पद्धतीने लक्ष्मणाची मातोश्री होत्या, त्यामुळे लक्ष्मणानेही आपल्या आईचं दर्शन घेतलं. तयांची मुखे निहाळून सुमित्रा पावली आनंद पूर्ण. तिघासी वदते सर्वचन चिरंजीव हा मधुनिया. आणि मग तिघांनी राम, लक्ष्मण आणि सीता तिघांनी सुमित्रेचं दर्शन घेतलं. आणि सुमित्रा मातेनं तिघांचेही मुखचंद्र पाहिला, तिघांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि चिरंजीव पदाचा आशीर्वाद आईनं दिला. मग बोले अयोध्यानाथ रत्नगर्भे हा तुझा सूत. जयाची लक्ष्मण म्हणत तोच रक्षित आम्हा ते. आणि रामचंद्राने सुमित्रेला सांगितलं, आई साहेब, तुमच्या पोटाला जन्मलेलं रत्न ही लक्ष्मण आहे. वनवासामध्ये वनवास लक्ष्मणाला नव्हता, पण माझ्या बरोबर तो वनवासाला आला आणि वनवासामध्ये ह्याच लक्ष्मणानं आमची खूप सेवा केली, मदत केली, असं रामचंद्र सुमित्रेला सांगतात. जशी सर्व दुःखे जी झाली ती येणेच निवारिली. रावणे सीताहरण केली ती प्राप्त झाली याचेने. रामचंद्राने सुमित्रेला सांगितलं, आई साहेब, तुमचा लक्ष्मण माझ्या सोबत वनवासाला होता म्हणून मला कशाचीच भीती नव्हती. माझा भाऊ माझ्या सोबतीला आहे म्हणून मी कधी खचून गेलो नाही. रावणाने सीतेला पळवून नेलं, चुरून नेलं, तरी सुद्धा लक्ष्मण सोबतीला होता म्हणून मला धाडस आलं, बळ मिळालं आणि या लक्ष्मणाच्या जीवावर, लक्ष्मणाच्या बळावरच रावणाला मारलं, सीतेला सोडवलं. रामचंद्र सांगतात, हे सर्व कृत्ये जाण माते तळीस गेले सौमित्र हाते. मरीत दुःख भोगील जीवाते ब्रह्मचर्यवर ते राहिला. आणि आई साहेब, सुमित्रा माता काय सांगायचं, जेवढं मला दुःख झालं ते दुःख, माझं दुःख लक्ष्मणाने सहन केलंय. वनवासामध्ये सगळ्यात जास्त त्रास लक्ष्मणाला झालेला आहे. राम काय निवांत झोपत होते, लक्ष्मण 14 वर्ष झोपला नाही. राम फळं खात होते, कंदमुळं खात होते. लक्ष्मणानं 14 वर्ष निराहार उपवास केलेला आहे. आपल्याला महिन्यातलं 2 एकादशी करायचं जड जात. 14 वर्षाचा उपवास लक्ष्मणाने केलेला आहे, निराहारी राहिलेला आहे. जी कष्ट मला झाली त्या परीस त्रास लक्ष्मणानं सहन केला, असं सुमित्रेला रामचंद्र बोलतात. आईचे स्तुतीचे भाषण सुमित्रेने केले श्रवण. मग त्रिवर्गाशीर्वाद घेऊन निघाले तेथून पुढती. आणि मग अशा पद्धतीने रामचंद्राने सांगितलं, सुमित्रेनं तिघांनाही आशीर्वाद दिला आणि तिथून राम, लक्ष्मण, सीता पुढे निघाले. शिविके माझी आरुडले कौशल्य सदना प्रति गेले. मातेचे चरण धरण धरिले आनंद भरले अंतर. मग पुन्हा तिथून निघाले. बघा, रामचंद्र पहिल्यांदा कैकेयीला भेटले. जिनं आपल्याला वनवासाला पाठवलं तिची आल्याला पहिल्यांदा भेट घेतली. पुन्हा सुमित्रेला भेटले आणि शेवटी आपली असणारी आई कौशल्य मातेच्या घराकडे भगवंत निघाले. मग उचलोनी शेषशाही आलिंगन देत कौशल्या माई, आलिंगन देत कौशल्य माई. वैदेव पाहुणी राम हृदयी गैवर दे समयी दाटरा. आणि मग ज्यावेळेस रामचंद्राला पाहिलं त्यावेळेस कौशल्याने रामाला उचललं आणि आपल्या हृदयाला लावलं. पण दशरथ राजा गेलेला दुःख रामालाही होतं. दशरथ राजा मरण पावलेले होते, त्यामुळे वैधव्य आलेलं होतं कौशल्य मातेला आणि ते दुःख रामाला झालं. ते दुःख दिनार्थ परिणाम विचार करून केले दुःखाचे निरसन न करता जाण मातेसी. रामाला दुःख झालेलं होतं. एक वडील आपले नाहीत, वडील मरण पावलेले आणि आपली आई विधवा झालेली, ते दुःख रामाच्या मनात होतं.
पण त्यावेळेस रामचंद्राने विवेकाचं बंधन केलं. ते दुःख अंतःकरणामध्ये गिळलं आणि आईला झालेलं दुःख न कळू देता काय म्हणतात, हा समय न हे दुःखाचा शोक नावरेल कौशल्याचा, ऐसा निर्धार करून मनाचा हुंदका गैवराचा गिळला. रामचंद्राला दुःख झालं होतं दशरथ नसल्याचा. कारण आता आपण 14 वर्षाने आलोय आणि आपला बाप नाही आपल्या पुढं, त्याच्यामुळे दुःख झालेलं होतं. पण रामानं दुःख गिळलं. आता जर आपण दशरथाचं नाव जरी काढलं तरी कौशल्य एवढी रडल. मग जर आपली आई जर दुःखी होत असेल तर आपण शांत बसलेलं बरं. म्हणून जो आलेला हुंदका होता बापाविषयी तो रामचंद्राने गिळला. आणि काय करतात, म्हणे मायसी भूकार चुकलो चरण सेवेसी, ऐशिया माझ्या अपराधासी नानी मानसी जननीये. आणि रामचंद्रांनी सांगितलं, आई साहेब खूप दिवस झालं तुमच्या चरणाची सेवा अंतरलेली आहे, तुमच्या चरणाची सेवा मला करता आली नाही असं भगवंत बोलतात. जो माता पित्याची सेवा न करीतो अधम समजावा. हा. कीटक जायचा जन्म यावा तैसा जाण वास्तवे. रामचंद्रांनी सांगितलं जो आईची सेवा करत नाही तो अधम आहे, तो कीटक म्हणजे किडा मुंगी सारखा त्याचा जन्म आहे असं महाराज सांगतात. ऐसे साचे बोलती जे पित्याचे आज्ञाप्रमाण, पिते करो निवंदन जाणे मज लागून घडले असे. आणि मग त्यावेळेस रामचंद्रांनी सांगितलं असू दे म्हणले, आता वडिलांची आज्ञा होती ती पाळावी लागत होता. त्याच्यामुळं 14 वर्षासाठी वनवासाला जावं लागलं असं राम सांगतात. येणे पडला अंतराय परी तू दयाभूत माझी माय, म्हणून सर्व अन्याय करी क्षमा मज लागी. रामचंद्रांनी सांगितलं आई साहेब दशरथाची आज्ञा होती त्याच्यामुळे वनवासाला गेलो, तुमच्यापासून अंतर पडलं, पण तुम्ही आमची आई आहात, कृपाळू आहात, म्हणून मला क्षमा करा. रामचंद्र बोलतात, ऐसे ऐकून या वचन जे सकळ जीवाचे जीवन, पूर्ण भ्रम सनातन पूर्वाई वदन माय त्याचे. आणि अशा प्रकारे रामचंद्र बोलल्यानंतर ना सगळ्या जगाचा आधार राम, कृपेचा पोवाडा, जीवाचा जिव्हाळा असा असणारा राम आणि त्या रामचंद्राच्या मुखावरनं हात कौशल्य माता फिरवू लागल्या, त्याचं वदन कुरवाळू लागल्या असं सांगतात. जे जे घडले ज्या काळी राम सांगे माते जवळी, रावणे हरी सीता वाळी लंकित तत्काळ ठेविली. आणि मग वनवासाला गेल्यापासून चित्रकूट पर्वतापर्यंत कौशल्य मातेला माहिती होतं. आणि चित्रकूट पर्वत सोडल्यानंतर ना काय काय झालं ते माहिती नव्हतं. त्यामुळे सगळी वनवासाची कथा, कुठं कुठं राहिलो, कोण कोण भेटलं, कुठं कुठं गेलो, रावणाने सीतेचं हरण केलं, अशोकवनामध्ये ठेवलं, ही सगळी कथा रामचंद्र कौशल्य मातेला सांगतात. ऐसा दुष्ट दशवदन कुळासह त्यासी वधून, सीता आणली सोडवून शेवना लागून आपल्या. आणि मग लगेचच मी लंकेला गेलो, लक्ष्मणाला सोबतीला घेतलं, लंकेला गेलो, रावणाला मारलं. कसं मारलं? कुळासहित मारलं. रावणाच्या कुळात कुणीच ठेवलं नाही. पाताळामध्ये जाऊन राक्षस मारली आणि मग सीतेला सोडून तुमच्या सेवेसाठी आणली असं रामचंद्र सांगतात. ऐसे बरतात तक्षणी जानकी नमन करी चरणी, सीता आशीर्वाद देऊनी अलिंगुनी माय बोले. असं रामचंद्राने सांगितल्याबरोबर लगेच सीता कौशल्य मातेच्या पाया पडल्या. कौशल्याने सीतेला उचललं, आपल्या हृदयाला लावलं आणि आशीर्वाद दिला. आपुल्या पती समवेत झालं चिरकाल सुखे क्रीडा करून, पुत्र करी जे उत्पन्न आमचे उद्धरण करावया. आणि कौशल्य मातेने सांगितलं आपल्या पती सोबत तुम्ही वनवासाला गेला, तू वनवासाला गेली, 14 वर्षाचा वनवास भोगला, आता अयोध्येमध्ये आनंदाने राहा आणि रामचंद्र आणि सीता आनंदाने संसार करा आणि आम्हाला नातवाचं तोंड दाखवा असं कौशल्य माता बोलतात. तुझ्याशी पतिव्रता सती कोणीच नसे मेदी निवर्ती, पर शत्रू जरी उठती तरी नाश पावती सती तेजे. आणि सीतेला कौशल्य माता बोलताय
सीते तुझ्यासारखी पतिव्रता जगतामध्ये नाहीये. अरे शत्रूने जरी तुझ्याकडे पाहिलं तरी तुझ्या पतिव्रतेच्या सामर्थ्यानं ते जळून भस्म होती. आणि तेच घडलं होतं लंकेमध्ये. सीता जाळी श्रीराम मारी, आईसेनी राक्षसांची बोहरी, क्षणे होईल लंके माझारी, सांगे वानरी हनुमंत. सुंदरकांड अध्याय 24. हनुमान लंकेतून आल्यानंतर वानरांना सांगतायत सीतेच्या तेजानं राक्षस अर्धे मेले, उग नावाला जिवंत आहेत आणि ते रामानं मारलेले आहेत. तेच कौशल्य माता सांगते, कोणी जरी शत्रूनं तुमच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं तरी तुमच्या सतीत्वामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्याचं धड करण्याची ताकद तुझ्याकडे आहे. अशी पतिव्रता आहे. कौशल्य बोलतात, आयसे वदता सीतेला गुण तो उठला लक्ष्मण, करी साठांगण मन तयाचे आलिंगन माय देत. आणि असं सीता मातेला बोलत असताना सीता माता बाजूला सगळे लक्ष्मण जे आले कौशल्याच्या पाया पडले. कौशल्यने उचललं, हृदयाला लावलं. अंकावरी घेऊन तयासी म्हणे तू धन्य पुत्र सुमित्रेसी, रामासी रक्षले दिवस निसी पावसी सुखासी चिरकाल. लक्ष्मणाला कौशल्याने आपल्या मांडीवरती घेतलं आणि सांगितलं, धन्य असणारी तुझी आई सुमित्रा आहे. सुमित्रेच्या पोटाला तुझ्या संतरत्न जन्मलं आणि वनवासाला रामचंद्रासोबत गेला. असं कौशल्य बोलतात. मग हनुमंत आदि करून अठरा पद्म वानर गण, चिरंजीव भीषण करीती नमन सर्वही. मग पुढे सगळेजण आले. नळ नीळ जांबुवंत सुग्रीव अंगद विभीषण महाराज सगळे आले आणि एक एक करून कौशल्य मातेला नमस्कार करतात. सकळ आशीर्वाद देऊन देती राहावा यासी स्थान, जैसे जया योग्यासे जाण शिरा सामान पाठविती. आणि मग आता सगळ्यांना जे जे रामचंद्राच्या सोबतीला आलेले होते अयोध्येमध्ये, वानर असतील राक्षस असतील विभीषणाच्या सोबतीचे, त्यांना राहण्यासाठी महल दिलेला आहे आणि जे जे पाहिजे ते ते उपचार त्यांना देऊ लागले. इकडे भरते काय केले महाज्योतिषी बोलाविले, आणि विरोचन ब्राह्मण अनिले पूजने बैसविले आसनी. भरताने विचार केला आता रामाचा राज्याभिषेक करावा. उशीर कशाला करायचा म्हणजे आता, म्हणून जे ज्योतिषी होते, जे असणारे भविष्य तंत्रमंत्र जाणणारे तपस्वी, त्यांना बोलवलं आणि काय सांगतात. मग प्रार्थित असे तयासी सुहर्त सांगावा आम्हासी, राजाभिषेक कर रामासी म्हणून तुम्हासी पाचारिले. भरतजींनी त्या विचारलं त्यांना, ज्योतिषांना म्हणले मुहूर्त काढा, तुमचं पंचांग बघा आणि मुहूर्त सांगा. योग्य मुहूर्तावरती या अयोध्येच्या राजगादीवरती रामाचा राज्याभिषेक करण्यासाठी योग्य सुमुहूर्त सांगा. तिथीवर नक्षत्र शुभ वेळा योग्य कारणादी पाहून सकळा, राजाभिषेक करून तमाल निळा सुख सोहळा पहावा. आणि आता तुम्ही तिथी काळ वेळ सगळं तुम्ही पहा तुमच्या पंचांगामध्ये आणि योग्य शुभ दिवस काढून आम्हाला सांगा. त्या दिवशी आम्ही रामाचा राज्याभिषेक करू. भरतजी बोलतात, ऐकून भरताचे वचन ब्राह्मण ज्योतिषी डोला विद्यमान, उत्तम वर्ध पाहून दीन राजाभिषेक योजिला. मग लगेच भरतजींनी सांगितल्या पद्धतीने सगळ्या ऋषीवर्यांनी ज्योतिषांनी ब्राह्मणांनी सांगितले. ठीक आहे म्हटले, चांगला मुहूर्त पाहू असं म्हणतात. चार सागरीचे आणि उदक नाना प्रकारच्या वनस्पती देख, वशीचे सर्व साहित्य सुरेख आणि रे सकळीक ते काळी. मग रामाचा राज्याभिषेक आहे, त्याच्यामुळे 4 समुद्राचं पाणी आणलं. चतुसमुद्राचं पाणी जल अभिषेकासाठी आणलेलं आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती आणलेल्या आहेत. वशिष्ठ महाराज राज्याभिषेक करण्यासाठी तयार झाले. व्याघ्र चर्मानी झळकरी सप्तदीप पृथ्वी रेखिली त्यावरी, ठेविते सिंहासन उपरी वरी धनुर्धारी बैसविला. आणि मग जिथं अयोध्येचं भद्रपीठ त्याला असणारी राजगादी म्हणताय, त्या राजगादीवरती व्याघ्र चर्म आणलं.
त्या व्याघ्र चर्मावरती सप्तद्वीपचं चित्र काढलेलं होतं आणि ती व्याघ्र चर्म त्या सिंहासनावरती ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती रामाला बसवलं. अभिषेक ऋषी उठत झाले देव पितर आले धावून नाग आले ना पाताळातून शेषादी करून सर्वही. आणि रामचंद्राच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देव असतील, पितर असतील, पूर्वज असतील, ते सगळे आले. सगळे देव लोक आले. पाताळामधली नागमंडळी सुद्धा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित झाले. सकल ऋषी वर्तमान वशिष्ठ वेद मंत्र करून राज्याभिषेक केला राम लागून आनंद झाला सकळी का. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय. आकाश देव दुधंबी वाजवती नाना वाद्याचे घोष होती भेरी नवभती झळती तुरे वाजती मंगल. अशा पद्धतीने रामचंद्राचा राज्याभिषेक केला. अयोध्येचा राजा रामचंद्र झाले. अयोध्येच्या राजगादीवरती बसवलं. देव लोकांनी स्वर्गातून फुलांचा वर्षाव भगवंतावर केला. तुंबर गंधर्व झाड आदर करे ताती गायन रंबा उर्वशी आदी करून नृत्य गायन करीताती. नारदय तुंबराय वेगवेगळ्या प्रकारचं गायन करू लागले. रंबा अप्सरा उर्वशी नृत्य करू लागल्या. रामावरी सुमन वर्षाव होत जानकी वामांगी शोभत भरत शत्रुघ्नच्या मरे ढाळीत शोभा अपरिमित तेथीची. अपरिमित अशा प्रकारची तिथली शोभा आहे. कोण वर्णन करणार आहे. रामराज्याभिषेक सोहळा आहे आणि डाव्या मांडीवरती सीता माता बसलेल्या आहेत. भरत शत्रुघ्न चांगलं घेतलेला आहे. लक्ष्मण पुढे उभा आहे. हनुमंत पाठीशी आहेत. असं सोहळा वर्णन करतात. हाती घेऊन आरती सकळ नगरीच्या स्त्रिया येती वस्त्र पूजेती अयोध्यापती कारणे. आणि मग रामचंद्राला ओवळण्यासाठी आरती करण्यासाठी गावामधल्या सगळ्या स्त्रिया आरत्या घेऊन भगवंताच्या समोर आल्या. सोपदार भालदार भारही गरजती भातही गरजती अपार एकच करती जय जयकार कांती सिपार कीर्ती सिपार असे. आणि मग चोपदार आहे, भालदार आहे. भातांचं काम असतं फक्त वर्णन करणं. त्यामुळे तेही रामचंद्राच्या पुरुषार्थाचं वर्णन करू लागलेले आहेत. आणि कीर्ती भगवंताची ब्रह्मांडामध्ये समावेश नाही. थोर आनंद वर्तला भरते सर्वाचा सन्मान केला वस्त्र भूषण पूजेला सकळ समुदाय ते काळी. आणि मग सगळ्यांना आनंद झालेला आहे. वस्त्र अलंकार भूषण भरतजींनी सगळ्यांना दिलेले आहेत. सर्वांचा मान सन्मान गौरव भरतजी करू लागले. राजभांडारे उघडीली विप्रहाती लुटविली सकाळी संतोष झाला ते वेळी चतुर्वर्णी लागुनी. मग राज भांडारे जी होती, द्रव्य होतं, भांडार कक्ष होतं, ती फोडलेलं आहे. सगळ्यांना ब्राह्मणाला जेवढं पाहिजे तेवढं दक्षिणा वर्गणी जी पाहिजे तेवढं ब्राह्मणाला दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद वाटला. आता पुढे पंचमाध्यायी जाण देवस्तविती राम लागून अगस्ती ऋषीचे आगमन राम भेटीसी होईल. आता या अध्यायामध्ये रामचंद्राचा राज्याभिषेक झाला. आता पुढच्या अध्यायामध्ये देव लोक आपली सुटका रामाने केली म्हणून आभार मानतील. आभार मानण्याचा कार्यक्रम देव लोक करतील. रामचंद्राची स्तुती करतील आणि अगस्ती महाराज येतील. त्यांची भेट पुढच्या अध्यायात होईल. झाला राज्याभिषेकाचा सोहळा सद्गुरुदयेचा उमाळा रास पाहून सकळा जेना लागी जाई तसे. ग्रंथ करते विष्णू बल्लाळ असं त्यांचं नाव आहे. पण त्यांनी प्रत्येक अध्यायाच्या अंतीला दत्तदास एवढंच वापरले. कारण आम्ही दत्तात्रयांची सेवक आहोत म्हणून दत्तदास ग्रंथकर्ते सांगतायत या अध्यायामध्ये रामचंद्राच्या राज्याभिषेकाचा सोहळा गुरुकृपेने मी वर्णन केला असं सांगतात. इथे श्री पद्मपुराणे पाताळखंड शेष वात्स्यायन संवाद राम सुमेधे रघुवर
परस्य राज्याभिषेकोम नाम चतुर्थपाध्याय पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.